बंधू. नमस्कार, सुप्रभात. यानंतर घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून. आमदार सुरेश धस आज मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर झालेल्या टीकेनंतर धस पहिल्यांदाच मस्साजोगला जाणार, तर परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांचीही धस भेट घेणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंची फडणवीसांकडे मागणी. आरोपींना मदत करणारे सहआरोपी का नाहीत, जरांगेंचा सवाल. या प्रकरणातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे असल्याचाही हल्लाबोल. मस्साजोग ग्रामस्थ धनंजय देशमुख कुटुंबाने उपोषणाला बसू नये, जरांगेंचं आवाहन. मात्र मस्साजोग ग्रामस्थ देशमुख कुटुंब आंदोलनावर ठाम. 25 फेब्रुवारीपासून करणार अन्नत्याग आंदोलन. भाजपा आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी. पत्राद्वारे अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी. महाले या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार. आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र आल्याचं प्रकरण. भाजप कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत घुसले चिखली पोलीस स्थानकात. आरोपीला तात्काळ पकडून कारवाईची केली मागणी. जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची शक्यता. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स समोर. जालन्याच्या बदनापूरमधील प्रकार. यवतमाळच्या महागावमध्ये पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला. पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. शिक्षण विभागाकडून आणि महसूल विभागाकडून जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय महागाव आणि कठोरी येथील शाळेत चौकशी सुरू. जालन्यात परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी. तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमच्या सरकारचा मोठा संकल्प. संपूर्ण प्रकाराची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार. जालन्यात झालेल्या पेपरफुटीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया. परीक्षा केंद्र रद्द करून कठोर कारवाई करणार. जालना आणि यवतमाळमधील 10वीच्या पेपरफुटीच्या प्रकरणावर शालेय शिक्षण मंत्री यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषावर महिलांकडून नाराजी व्यक्त. योजना सुरू करण्यापूर्वीच सरकारनं अटीशर्ती का टाकल्या नाहीत, लाडक्या बहिणींचा सवाल. योजनेचा लाभ मिळणार म्हणून महायुती सरकारला मतं दिल्याची ही प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या मसुरे गावातील अंगणवाडीतील भराडी मातेची यात्रा. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला देखील आकर्षक सजावट. नांदेडच्या अर्धापूर येथे आज रोजगार मेळाव्याचं आयोजन. 120हून अधिक कंपन्या मेळाव्यात होणार सहभागी. बेरोजगार युवकांनी मेळाव्यात सहभागी व्हावं, खासदार अशोक चव्हाणांचं आवाहन. वर्ध्याच्या कारंजा येथे शिवसेनेकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदेंची शर्यतीत उद्घाटन. सुमारे 250 बैलजोड्या शर्यतीत सहभागी. जालन्यामध्ये एसटीनं 6 प्रवाशांना चिरडलं. अपघातात दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी. ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. जालन्याच्या अंबड बस स्थानकावरील घटना. आदिवासी विकास विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून शालेय साहित्याची तोडफोड. वाशिम जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप. जळगावमध्ये शेतातील खळ्याला लागलेल्या आगीत 2 बैलांचा होरपळून मृत्यू. शेती अवजारांचंही मोठं नुकसान. बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यानं केली अफूची शेती. शेतकऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. शिर्डीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर. स्वतःच्या लेकराला साखळीनं बांधून आई तासनतास भंगार वेचण्याचं काम करायला निघून जात असल्याचा धक्कादायक